हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि आज आहे 9 तारीख. सो सकाळी मी उठले, आवरलं. यांना ऑफिसची नेहमीप्रमाणे घाई होती त्यामुळे यांचं आवरून दिलं. पोहे बनवले नाश्त्याला आणि चहा. ह्यांचा चहा नाश्ता झालं. हे ऑफिसला गेले. त्यानंतर माझी आता आंघोळ झाली आहे. ॲक्च्युली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या बड्डे आहे यांचा, त्यामुळे आजच मी हेअरवॉशसुद्धा करून घेतला आहे जेणेकरून उद्या मॉर्निंगचा माझा तेवढा वेळ वाचेल. आणि त्याचबरोबर आत्ता मी आज मॉर्निंगला नाश्त्यामध्ये पोहे बनवले. दुपारच्या लंचसाठी मी बनवणार आहे डाळबट्टी. तर तो ॲक्च्युली मी औरंगाबादला जेव्हा होते मम्मी पप्पांकडे जे लग्ना अगोदर, तर तिथेही शेजारील आमचे जे होते नेबर्स, तर ते खूप ही डिश बनवायचे. सो माझी मम्मी देखील त्यांच्याकडून शिकली. मम्मी तर एक नंबर बनवते डाळबट्टी. पण आता आफ्टर मॅरेज मी देखील ती 2 ते 3 वेळेस ट्राय केली असेल आणि आज देखील मी तीच बनवणार आहे डिश, डाळबट्टी. तर ब्लॉगमध्ये पुढे ती तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि आज दिवसभरात मला बरेचसे कामं आहेत, म्हणजे घरातलं तर सगळं आवरायचं आहेच. त्याचबरोबर उद्या ह्यांचा बड्डे आहे त्यामुळे फक्त आजचा एकच दिवस मला भेटलेला आहे सगळ्या तयारीसाठी. आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती म्हणजे ना, उद्या ह्यांच्या बड्डेसाठी जो केक आहे तो मी स्वतः प्रिपेअर करणार आहे. तर बघूयात कसा होतो आहे, काय होतं आहे, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. ॲक्च्युली कसं आहे, आपण आपल्या हाताने जर काही स्पेशल आपल्या माणसासाठी करतो ना, तर त्याची गोडी काही जरा एक्स्ट्राच असते. त्यामुळं मग म्हटलं चला केक देखील बनवूयात. तर आज इव्हिनिंगला आम्ही जाऊ त्यांच्या म्हणजे बड्डेची थोडीशी शॉपिंग करायची आहे, ती तर आणूच. त्याचबरोबर केकचं देखील थोडंसं प्रीमिक्स वगैरे जे इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते मी घेऊन येणार आहे. त्याचबरोबर डेकोरेशनचं सगळं सामान आहेच माझ्याकडे, पण बघून न्यू काही युनिक मला दिसलं तर ते देखील मी घेणारच आहे. आणि माझी देखील सर्व तयारी बाकी आहे. तिकडे जेव्हा मी होते क्वार्टर्सवर तेव्हा स्वतःकडे काही लक्ष दिलं जात नव्हतं. लिटरली तुम्ही आयब्रोज बघू शकता, सिंचाने एवढे मोठे मोठेच आयब्रोज झालेले आहेत. सो बघू आज इव्हिनिंगला गेल्यावर आयब्रोज देखील मी करेल. बाकी काही दुसऱ्या पार्लरच्या गोष्टी मी एवढं काही करत नाही, फेशियल अँड ऑल. बट एक हे आहे, थ्रेडिंग मला करायचे आहेत. त्याचबरोबर यांची बड्डेची शॉपिंग आणि मला जे उद्याच्या डेकोरेशन प्लस कुकिंगसाठी जे जे गोष्टी लागणार आहे त्या पण घेऊन यायचं आहे. तर चला आता पटपट सगळे कामं आवरते मी. तर असंच कनेक्टेड राहा फ्रेंड्स. बघू शकता पूर्ण बेडरूममध्ये पसारा झालेला आहे. तसं तर कपडे मी वॉश केले काल, सुकले पण ते लक बाय चान्स काल आणि आज दोन्ही दिवस जरा पाऊस कमी आहे, ऊन आहे, त्यामुळं कपडे माझे झालेत सुकून. पण आता इथे थोडंसं जे बेडशीट अँड जे आपले पांघरूण आपण म्हणतो, तर ते माझं आहे, ते वॉश करायचं आहे. आणि ते वॉश करून घेते. आणि आज बाहेर वातावरण देखील मस्त ऊन आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती फ्रेंड्स, ती म्हणजे आपल्या गार्डनमध्ये ना, म्हणजे बाल्कनी गार्डनमध्ये बघा किती सुंदर रोज आलेला आहे. जसं कलर पण इतका सुंदर आहे ना. सो मी असं डिसाईड केलं आहे की उद्या ह्यांचा जो बड्डे आहे त्यासाठी मी ह्यांना हेच रोज देईल. सो मस्त ना, आपण आपल्या प्लांट्सला एकदम काळजी वगैरे घेऊन ग्रो करतो आणि त्याला आलेले फ्लावर्स किंवा फ्रूट्स काही वेगळाच आनंद देऊन जातात. सो ते फ्लावर मी ह्यांना देणार आहे उद्या बड्डेसाठी. बघू शकता फ्रेंड्स, सेकंड बेडरूममध्ये देखील बेडभर कपडेच आहेत. ॲक्च्युली हे मी काल वॉश करून सुकलेले कपडे आहेत. तर हा देखील मला पसारा आवरायचा आहे. स्टेप बाय स्टेप सगळं घर मी आवरेलच. त्याचबरोबरचा बाहेरचा देखील सीन आज मस्त वाटतं आहे. इतक्या दिवसांनी ऊन पडलं आहे त्यामुळं छान वाटतं आहे. तर चला फ्रेंड्स, पहिले आता भांडे घासून घेते. ॲक्च्युली हे जे माझं रॅक आहे ज्याच्यामध्ये मी भांडे वॉश करून ठेवते, तर ते वीकली मी क्लीन करत असते. ॲक्च्युली कसं होतं, ह्या छोट्या मोठ्या ज्या आपल्या गोष्टी असतात त्याकडेच इग्नोरन्स होतं आणि बाकी आपल्या डेलीच्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. त्यामुळे ह्यांचं पण क्लीननेस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे.
त्यामुळं वीकली एकदा मी याला वॉश करते. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागचे 15 दिवस तर मी तिकडेच असल्याकारणाने ह्या छोट्या गोष्टींकडे तर माझं दुर्लक्ष झालंच आहे. त्यामुळे घरात तर बऱ्याच मला गोष्टी आता करणं आहे स्वच्छ, पण ठीक आहे चला आता सुरुवात याच्यापासून करते. आणि याला ना खाली असं एक प्लेन सरफेस आहे आणि त्याचा स्लोप असा एका बाजूने निघतो, जेणेकरून त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण बेसिनमध्ये पडतं. त्यामुळं भांड्यातून जे पाणी पडतं ते खाली इथे तिथे किचन कट्ट्यावर न साचता त्याच्यातून खाली पडतं. हे प्रोडक्ट मी मिशोवरून घेतलेलं आहे. तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच त्याची लिंक प्रोव्हाइड करेल डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर भांडे घासायला मी सुरुवात केली आहे. ॲक्च्युली भांडे घासणं तसा बऱ्याच स्त्रियांचा कंटाळवाणा विषय जरी असला तर आपण कसं आहे त्याच्यात जर इंटरेस्ट डेव्हलप केला ना फ्रेंड्स, तर ती गोष्ट फार काही अशी रटाळवाणी किंवा कंटाळवाणी वाटत नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता आपण बघतो पहिल्याच्या काळातल्या स्त्रिया किती म्हणजे बसून सारवायच्या, बसून सगळं झाडून वगैरे काढायच्या, जात्यावर असं दळण दळायच्या. त्यामुळे ना त्यांची हेल्थ इतकी छान होती. त्याचबरोबर त्यांना थायरॉईड, PCOS असे कुठलेच आजार आपल्याला बघायला भेटत नव्हते. पण ते जर आपण आत्ताच्या स्त्रियांचं बघितलं ना, प्रत्येक कामाला बाई लावणं, त्यामुळे ना आपल्या बॉडीला आपल्याला असं वाटतं की मला आराम भेटतं, रेस्ट भेटतं, तर तसं न होता ते कुठंतरी आपल्या बॉडीवरच हार्म करतो आहे आपण, असं काहीतरी आहे. बरं ठीक आहे, जर तुम्हाला काही हेल्थ इश्यू असेल अशा वेळेस आपण नक्कीच हेल्प घेऊ शकतो मेडची. बट जर आपल्या डेली जर आपली हेल्थ ओके असेल तर नक्कीच हे जे आपले घरातले कामं आहेत तर मला असं वाटतं हे आपणच केले तर जेणेकरून त्याचा आपल्या हेल्थला तर पॉझिटिव्ह बेनिफिट होईलच. त्याचबरोबर अनावश्यक खर्च देखील घरातले कमीच होतील ना. तर अशा प्रकारे मला तरी माझ्या घरातले सगळे कामं स्वतःच करायला आवडतात. सो कधी कधी असं होतं भांडे जास्त पडतात, कंटाळा येतो, पण त्याच्याकडे आपला एक टाईपचा व्यायामच होईल अशा वेळी जर आपण बघितलं आणि काम करायला घेतलं तर मग ते म्हणजे अतिशय 10 ते 15 मिनटात होणारं काम असं आहे. आणि इथे माझं चालू होतं भांडी घासणं. ॲक्च्युली काल थोडीशी हेल्थ लो होत होती, त्यामुळं मी नाईटला भांडे नाही घासले. त्यामुळे सकाळी जरा नाश्त्याचे प्लस रात्रीच्या कालच्या जेवणाचे असे दोन्ही टाईमचे भांडे पडले होते. पण चलो ठीक आहे, हेल्थला मेन प्रायोरिटी आहे. त्यामुळं कधी जर आपल्याला ओके नसेल वाटते तर आपण तेव्हा स्किप करू शकतो. अदरवाईज मी डेलीचे भांडे रोज तेव्हाच नाईटला घासणं प्रेफर करते. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, एक बाजूला तुम्ही व्हाईट कलरचं पॉट बघत आहात तर एक छोटीशी अशी ओल्या कचऱ्यासाठी मी डस्टबिन घेतली आहे डीमार्टमधून. तर तिथल्या तिथेच आपली चहापत्ती असू दे किंवा जो आपलं एक्स्ट्रा राहिलेलं खरकटं जे आपल्याला दरवेळेसच जा घरातल्या एखाद्या कोपऱ्यात ती डस्टबिन ओल्या कचऱ्याची शोधा आणि त्यात टाका. एवढं करत बसण्यापेक्षा तिथल्या तिथे किचन कट्ट्यावर ते ठेवता येतं. त्यामुळे कसं होतं आहे, त्याला झाकण असल्याकारणाने सगळं कवर्ड राहतं आणि अनावश्यक चिलटे वगैरे जे आपल्याला दिसतात किचन कट्ट्याभोवती घुरमळणारे तर ते सुद्धा नाही राहत. सो ते एक बेस्ट आहे. तर तुम्ही देखील डीमार्टमध्ये गेला तर नक्की ते परचेस करा. आणि आता तुमच्याशी गप्पा मारत मारत माझे बरेच म्हणजे ऑलमोस्ट 90% भांडे घासून झालेली आहेत. आणि अजून एक गोष्ट, मला असं वाटतं कुठलंही काम आपल्याला जर करायचं असेल ना तर त्याला ते आपण इंटरेस्टिंग वेनी केलं ना तर आपल्याला ते काम करण्याला मज्जा येते. त्यामुळं हे बघा फ्रेंड्स, माझ्या मागे तुम्हाला ते एक ब्लॅक कलरचं रॅक दिसेल तर ते मी असं इथे हँग करून घेतलं आहे, ज्याच्यामध्ये माझं डिशवॉश लिक्विड आणि स्क्रब, त्याचबरोबर माझं हँडवॉश आणि एक छोटंसं मनी प्लॅन्ट देखील तुम्हाला दिसत असेल. तर अशा रित्या मी तो जो माझा कोपरा आहे बेसिनचा तो एक काइंड ऑफ डेकोरेट प्लस माझे जे इम्पॉर्टंट जे डेली भांडे घासण्यासाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते तिथे ठेवलेले आहेत. त्यामुळे आणि त्याच्याच बाजूला एक हँगर लावून तिथेच मी ना स्वेपरसुद्धा लावलेला आहे. त्या स्वायपरने छान स्वाईप केलं की पूर्ण किचन माझा टकटकीत होऊन जातो आणि पूर्ण असा कोपऱ्यातला सिनॅरिओ आहे. तर चला, तुमच्याशी बोलत बोलत माझे ऑलमोस्ट भांडे डन झालेले आहे.
त्याचबरोबर आता हे स्क्रब जे तुम्हाला दाखवलं ना, बिलकुल चांगलं नव्हतं ते. मी लोकल मार्केटमध्येच घेतलं होतं, पण त्याचा काही मला म्हणजे चांगला तर यूज झालेलाच नाही. त्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत पण ते शेअर करावं. जो आपण काथ्या घेतो ₹10 किंवा ₹15 तोच खूप बेनिफिशियल असतो. हे थोडंसं असं व्हाईटिश शेडमध्ये होतं, दिसायला फॅन्सी दिसत होतं, पण त्याचा यूज झिरो आहे. त्यांनी काहीच म्हणजे असं दुधाचे भांडे, साय वगैरे काही निघत नाहीत. तर त्यामुळे तुम्ही पण तसं काही छान गोष्टी दिसत असेल तर त्या दिसण्यापेक्षा काम कसं होतं ते बघूनच नक्की परचेस करा. आता इथं भांडे झालेले आहेत. बेसिन देखील मी आता स्वच्छ घासून घेत आहे. जेव्हाच तेव्हा ही बेसिनची जाळी वगैरे आपण घासून स्वच्छ ठेवली ना, पुन्हा आपण जेव्हा भांडे घासायला जातो तिकडे, तर तेव्हा मस्त असं फ्रेश सगळं तिथे सिनॅरिओ असतो आणि पुढचं काम करायला देखील आपल्याला एनर्जेटिक वाटत असतं. अशा प्रकारे माझे भांडे आता पूर्ण झालेले आहेत तुमच्याशी बोलत बोलत. तर हँडवॉशने मी मस्त हँड वॉश करून घेणार आहे, त्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे. मला डाळबट्टी बनवायची होती. त्यासाठी ॲक्च्युली लास्ट टाईम ह्याने ना गव्हाचं पीठ जरा जास्त जाडसर दळून आणलं होतं. त्याच्या चपात्या काय व्यवस्थित लागत नव्हत्या, त्यामुळे ते पिठामध्ये मी ना थोडासा रवा ॲड केला आणि त्याचबरोबर इथे तेल गरम करायला ठेवलं. तेलाचं मोहन करणार आहे. 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचे धनेपूड, नंतर 2 चमचे मीठ असं मिश्रण करून घेतलं. आता हा एक्सपेरिमेंट मी फर्स्ट टाईमच करणार होते, पण चलो ठीक आहे, ते पिठाचा पण यूज होईल आणि काहीतरी वेगळी डिश देखील ट्राय होईल, त्यामुळे मी बनवत आहे. बट ॲक्च्युअल डाळबट्टी ही जी आहे तिला सोयाबीन, नंतर मका आणि गहू हे 3 भरडून आणावे लागतं. ते एखाद्या ब्लॉगमध्ये मी पुढे तुमच्यासोबत प्रॉपर ती प्रोसिजर आणि ती रेसिपी शेअर करेलच. पण चला आत्ता आजची जी आहे ती जुगाडू डाळबट्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तेलाचं मोहन ॲड करून हे सगळं मिश्रण छानपैकी मळून घ्यायचं आहे. पण मळत असताना ना जो पिठाचा गोळा आहे तो जरा घट्टसरच मळा, कारण का आपल्याला नंतर ह्याचे गोळे तयार करायचे आहेत. जेवढा आपण चपातीसाठी पिठाचा गोळा तयार करतो ना तेवढाच तयार करायचा आहे. नंतर ते पाण्यात उकडून घ्यायचे आहेत. त्यामुळे जर ते घट्टसर असतील तर छान उकडतात. हे बघा असं माझे तयार झालेले आहेत. आता ते बट्ट्या उकडण्यासाठी एक पातेलं घेतलं, तर त्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी मी सगळ्यात पहिले ॲड करणार आहे. आणि जेव्हा त्या पाण्याला उकळी येईल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि छान मस्त खळखळ जेव्हा ते उकळेल ना तेव्हा आपल्याला ते तेलाचे गोळे त्यात ॲड करायचे आहेत. तर इथे मी पाण्याला उकळी येऊपर्यंत ना ज्या मला डाळ बनवायची होती म्हणजे बट्ट्यासोबत जी खायची डाळ आहे तिच्यासाठी भाज्या स्वच्छ करून घेतल्या. बटाटा, फ्लावर आणि टोमॅटो कट करून घेतलं. ते मी आता कुकरमध्ये ऑइल ॲड करून घेणार आहे. त्याच्यात त्या भाज्या टॉस करणार आहे. त्याचबरोबर बाजूला इथे जे उकळलेलं पाणी होतं त्याच्यात मी बट्ट्या ॲड करून दिल्या होत्या व एक झाकण ठेवून त्याला उकळायला ठेवून दिलं. आता इथे तुम्ही बघू शकता कुकरमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि त्या सर्व भाज्या मी त्यात टाकणार आहे. त्या मी हलक्या फुलक्या टॉस करून घेतल्या, थोड्याशा वाफलायला ठेवून दिल्या. तोपर्यंत मसूर डाळ आणि तूर डाळ या 2 डाळी मी एकत्र करून घेणार आहे. जेवढी क्वांटिटी तुम्हाला आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्याचं काही एवढं स्पेसिफिक मेजरमेंट नाही आहे. तर अशारित्या त्या घेतल्या आणि वॉश करून त्या देखील मी त्यात कुकरमध्येच टाकल्या. पण अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची होती. पाणी जे आपण टाकणार आहे ना ते खूप मिनिमल असं पाणी टाकायचं आहे, जस्ट फक्त त्या भाज्या आणि डाळ उकडण्यासाठी. कारण का जेव्हा आपण ह्या डाळीला आणि त्या भाज्यांना फोडणी देणार आहे तेव्हा फोडणी देते वेळेस आपल्याला ना जे डाळबट्टी उकडलेलं पाणी असतं ना ते यूज करायचं आहे. त्यामुळे इथं कुकरमध्ये मी थोडंच पाण्यामध्ये त्या भाज्या उकडून घेत आहे. त्याचबरोबर ह्यांना ना एवढी काही जास्त डाळबट्टी आवडत नाही, त्यामुळे ह्यांच्यासाठी इकडे मी 2 चपात्या देखील करत होते. आता गॅस बर्नर 2च होते आणि मला इथं चपात्या पण करायची घाई होती. विचार करत होते काय करू काय नाही. तर त्याचबरोबर मग थोड्या वेळात एक डोक्यात आयडिया आली की अरे यार आपल्याकडे इंडक्शन आहे. तर ठीक आहे, आता हा जो माझा ब्लॅक कलरचा कुकर आहे ना तो इंडक्शन फ्रेंडली आहे. तर तो कुकर मी आता इंडक्शनवर शिफ्ट करून देणार आहे आणि त्यानंतर मग एका साईडला चपाती आणि दुसऱ्या साईडला बट्ट्या मी हे करून घेणार आहे, उकडून घेणार आहे. तर हे बघा फ्रेंड्स, इंडक्शनवर जागा मोकळी करून कुकर ठेवून दिलं इंडक्शनवर आणि आता ह्या बट्ट्या दुसऱ्या गॅसवर ठेवून दिल्या
आणि त्याचबरोबर ह्या 2 चपात्या देखील ह्यांच्यापुरत्या शेकून घेते. कसं असतं ना, घरामध्ये प्रत्येकाची फरमाईश पूर्ण करावी लागते. तर माझ्या माहेरची ही डिश होती, त्यामुळं मला खायची चव आली होती. पण यांचं असं होतं की नाही नाही, माझ्यासाठी तू भाजी चपाती कर आणि जर मला आवडलं तर मी तुझी डाळबट्टी खाईन. त्यामुळं म्हटलं उगाच रिस्क नको घ्यायला, नाही काही जेवण आवडलं तर उगाच जेवणार नाहीत. त्यामुळे ह्यांच्यासाठी गरम गरम 2 चपात्या देखील मी करून घेतल्या. आणि इकडं बट्ट्या पण माझ्या छान प्रकारे उकडत होत्या. त्यानंतर मी आता जे डाळ आहे ना, त्याच्यासाठी तडका तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले टोमॅटो कट करून घेतला. त्यानंतर फ्रेशली आपण कढीपत्ता घ्यायचा आहे. मी तर तिथल्या तिथेच माझ्या झाडाचा घेतला. नंतर वॉश करून त्याला कट केला. कढीपत्ता कट करूनच घ्यायला मला आवडतो, जेणेकरून त्याचा स्वाद अजून उतरतो त्या वरणामध्ये वगैरे. त्याचबरोबर इथे लसूण घेतला. लसणाच्या 2-3 पाकळ्या सफिशियंट आहेत. तर लसूण देखील मी शेवटच्या मिनिटालाच हे करत आहे, निवडत आहे. कधी कधी तर ना असंच होतं, घाई असली ना तर एक्स्ट्रा कामं तेव्हाच लागतात. त्यामुळे पटपट तिथल्या तिथंच त्यांना थोडंसं चाकूने प्रेस करून घेतलं आणि कट करून घेतलं. चपात्या झाल्या त्यामुळे तवा बाजूला ठेवून ना पहिले तर डाळ बघत होते मी झाली का, पण काय त्याच्यात अजून वाफ होती. त्यामुळे म्हटलं उगाचच वाफ काढून घेत बसण्यापेक्षा इकडं तोपर्यंत आपला तडका तयार होईल. तर हा छोटासा तडका पॅन ना इतका युजफुल ठरतो ना माझ्यासाठी खरंच. आणि त्याच्यामध्ये काय केलं, 2 चमचा तेल आणि 2 चमचा तूप घेतलं. तुपाचा तडका इतका मस्त लागतो ना फ्रेंड्स, तुम्ही देखील ट्राय करा. दरवेळेसारखं आपलं मोहरी, जिरे, ठेचलेला लसूण हे सगळं ॲड केलं. नंतर गॅस बंद केला. कारण का कसं होतं, जेव्हा आपल्याला चटणी वगैरे टाकायची असते ना, तर ती चटणी आपली जळून जात असते. आणि तेव्हा शेवटच्या मिनटाला मला आठवलं की ज्या लाल मिरच्या असतात ना, त्या देखील मला फोडणीत टाकायच्या होत्या. आता हळद टाकली आणि इथे धनेपूड टाकली. आणि नंतर मला आठवलं की वरच्या बरणीतली माझी चटणीच संपलेली आहे. आणि ही आम्ही कोल्हापुरी पद्धतीने चटणी बनवतो, जी माझ्या सासूबाई दरवेळेस मला गावाकडे गेल्यावर देत असतात. ही देखील त्यांनीच दिलेली आहे. तर हे मी आता वरती असं ठेवते एअरटाईट कंटेनरमध्ये व वरती काढत असते वापरायला थोडंफार. पण तेव्हा घाईमध्ये माझं ते पण संपलं होतं. त्यातूनच घेतले 2 चमचे. आता इथं डाळ बघू शकता तुम्ही, एकदम घट्ट अशी त्या भाज्यांमध्ये शिजलेली आहे. तर पावभाजीच्या वेळेस कसं आपण सगळं भाज्या एकत्र करून घेतो, तशा मस्त एकत्र करून घ्यायच्या आणि थोड्याशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत त्यांना. त्याचबरोबर इकडं बट्ट्या माझ्या उकडलेल्या आहेत, तर त्या देखील मी काढून घेत होते. तर ते उकडून आपल्याला थंड करायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर त्यांना कट करून तळायचे आहेत. तर इकडे माझं गॅस पुन्हा मी स्टार्ट केला. थोडंसं नकळत ऑइल ॲड केलं. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. त्यानंतर ज्या उभ्या मिरच्या होत्या लाल त्या टाकल्या आणि हे सगळं एकजीव करून घेत होते. लास्टला टोमॅटो टाकला. टोमॅटो थोडाफार अर्धा कच्चा जेव्हा असतो ना, त्याच्यात छान स्मोकी फ्लेवर ॲड होतो त्या टोमॅटोमध्ये. आणि वरण ते खाताना देखील मस्त त्याचा स्वाद येतो. अशा प्रकारे माझी तडका होता ना, तो मी दिलेला आहे त्या डाळीला. त्याचबरोबर तुम्ही बघितलं बाजूला ज्या पाण्यात मी बट्ट्या उकडल्या तेच पाणी ॲड केलं. आणि तुम्हाला सांगते फ्रेंड्स, खरंच ऑसम टेस्ट लागते त्या पाण्याने त्या बट्ट्यांच्या डाळीला. त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच ही ट्रिक ॲड करू शकता तुमच्या डाळबट्टीच्या रेसिपीमध्ये. आणि आता मी इथे बट्ट्या तळायला घेणार आहे. त्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे. ती गरम होईपर्यंत इथं मी बट्ट्या कट करून घेत आहे. तुम्हाला हवे तशा शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. पण बऱ्यापैकी मला असेच शंकरपाळी टाईप जो आहे ना त्रिकोणी शेप, तो आवडतो. त्यामुळे मी त्याच टाईपमध्ये कट करून घेतल्या. आता इथं तुम्ही बघू शकता, ऑइल तळायचं म्हटलं थोडंफार एक्स्ट्रा लागतंच. त्याचबरोबर 2 चमचे तूप देखील मी ॲड केलं आहे. तूप जेव्हा आपण बट्ट्यांना घेतो तळण्यासाठी, तेव्हा इतक्या खुसखुशीत अशा बट्ट्या होत्या ना फ्रेंड्स, खरंच तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आणि वास तर इतका मस्त येत होता ना बाजूच्या डाळीचा, लिटरली असं झालं की कधी हे येतं आणि कधी आम्ही जेवायला बसतो. पण माझ्या बट्ट्या तळणं तर बाकी होतं. त्यामुळे बट्ट्या तळून घेत होते पटपट पटपट. आणि बराच ऑलमोस्ट भांडी घासायला माझा गेला अर्धा तास. तर कुकिंगला गेला आहे
अर्धा तास. त्यामुळं 1 तास उभं राहून चांगले पाय माझे दुखत होते. पण चलो ठीक आहे, सब्र का फल मीठा होता है. त्याचप्रमाणे माझं ना इकडे बट्ट्या तळत आहेत तोपर्यंत छोटे मोठे गोष्टी जिथल्या तिथं ज्या त्या जागी मी ठेवण्याचं काम देखील करत होते, जेणेकरून जेव्हा आपला स्वयंपाक झाला त्यानंतर जो आपल्याला किचन कट्टा आवरण्यात जो एक 20-25 मिनटाचा वेळ जात असतो, तो इथे आपला मिनिमलाइज होईल. आणि ते बट्ट्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि इतक्या मस्त क्रिस्पी झाल्या होत्या ना बट्ट्या, खरंच एक नंबर. त्यामुळं ही जुगाडू बट्ट्यांची रेसिपी तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि छान प्रकारे मस्त झाल्या माझ्या बट्ट्या. तर फ्रेंड्स, ही डाळबट्टी खाण्याची जी पद्धत आहे ना, तर ती कशी तुम्हाला सांगते. ह्याच्या बट्ट्या ज्या आहेत ना, त्या अशा सगळ्या चुरून घ्यायच्या आहेत पहिले. अशा प्रकारे पूर्ण बारीक चुरून घ्यायचे आहे. आणि नंतर त्याच्यावर ही जी डाळ आहे ना, ती ओतायची. आणि हे सगळ्याच असा काला करून खायचा आहे. हाय फ्रेंड्स, तर लंचपर्यंत तर मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलंच. तर त्यानंतर मी एक मस्त झोप घेतली आणि आता उठल्यावर बघते तर वाजले संध्याकाळचे 4:45. आणि आता मी चहा करते, चहा ठेवते आणि थोड्या वेळात हे येतीलच. तर हे आल्यावर आम्ही जाऊ शॉपिंगला, म्हणजे त्यांचं बड्डे गिफ्ट वगैरे आणायला मी जाणार आहे. तर ॲक्च्युली हा जो आहे प्री बड्डे व्लॉग तो जरा जास्तच मोठा होईल, त्यामुळं मी हा व्लॉग इथेच एंड करते. आणि याचाच पार्ट सेकंड हा देखील तुम्हाला बघायला भेटेलच. तर ठीक आहे, मग आपल्या चॅनलवर जर नवीन असाल फ्रेंड्स तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुमची एक कमेंट ही मला नेक्स्ट ब्लॉग बनवायला एक छान पॉझिटिव्ह एनर्जी देते. त्यामुळं नक्की सगळ्यांनी कमेंट्स करा, लाईक करा. ओके देन, बाय बाय फ्रेंड्स.